गरम गरम आहे, खावा तू. माणसं परिस्थितीने खूप गरीब आहेत, पण मनाने खरंच खूप श्रीमंत येतं. ते असायची भाऊ सगळं बघते. हा ते एक अनाथ पोरगी आली बघ. हा म्हणते तो. आणि ती अनाथ पोरगी सुद्धा त्या म्हाताऱ्याला खूप चालते. किती इन्फेक्शन झालंय ते. अगं काकू, माझी आई जर असती तर मला हे सगळं करायला लागलं असतं का नाही? अरे बापरे, औषध संपले तुमचे. बाबा बरे होतील, पण 20-25 हजार खर्च लागेल. ते कळलं भाऊ म्हणले त्या म्हातारीला बार जेवणाच्या डब्यापासून दवाखान्याच्या डॉक्टर पासून सगळं सचिन त्यांचं बघतोय. तू आणि काका माझे आई बाबाचे. गरम गरम आहे, खावा तू. तू खा की. लक्ष्मी, 40 वर्ष झालेत एकत्र येऊन. तू खा, मी खा, हेच चाललंय ना. सावकाश 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 सावकाश. सावकाश 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 सावकाश. अरे बापरे, औषध संपले तुमचे. मी घेऊन येऊ का? घरात अगोदर पीठ येऊ दे, मग पाहू औषधच. सावकाश. काकू नमस्कार. हा, कसे आहात? ठीक आहे बाळा. काका कस काय चाललंय? बरं चाललंय, पांडुरंगाच्या कृपेने बरं चाललंय ना. अरे वा 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 वा. अरे वा, चहा केलाय काय? हो, चहा केलाय, पण दूध संपले बाळा. काकू मला माहिती आहे दूध संपलंय, म्हणून तर घेऊन आलोय तुमच्या दोघांसाठी. घ्या. रोज रोज कशाला? असू दे ग काकू. नको बाळा, तुला कशाला त्रास रे? कसला त्रास ग काकू? काका कसला त्रास मला? खरं सांगू का काकू, मला तरी कुठं आई बाप आहेत. तुमच्या दोघांकडे बघितलं ना, असं वाटतं अजूनही माझे आई बाबा जिवंत आहेत. म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. दे काकू, चल पटकन जायचंय मला, लवकर दे. बाळा देते. अरे वा, दे दे लवकर दे काकू. धराव. हळू 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 सावकाश सावकाश सावकाश. अगदी झकास चहा केला बरं काकू. खरं? काका मस्त चहा झालाय. हा काकू कोणाची मग? अरे वा वा काका, हा? वा वा, असंच प्रेम पाहिजे. हा? वा. काकू काका येतो. हा
हा ये हा, ये. बाळा. बर येतो मी. हा हा ये बाळा. आजी आजी कोण आजी आले आले. ये ना बाळा. थोडं पाणी भेटेल का? हा मिळन मिळन. खूप तहान लागली हो मला. हा बस बाळा बस. लांबून आली बाळा, उन्हातून आली का? हो मी खूप लांबून आले, मला पाणी द्या ना. हा. ये पाणी ये. सावकाश सावकाश बाळा सावकाश. बरं वाटलं पाणी पिऊन. असं ना. हो. 2 घास खा ना बाळा. नाही आजी नको. भूक नाही ना पळ बाळा अशी. खा बाळा. माणसं परिस्थितीने खूप गरीब आहेत, पण मनाने खरंच खूप श्रीमंत आहेत. सावकाश सावकाश. सावकाश सावकाश. भूक भागली ना बाळा. हो आजी खूप बरं वाटलं. चला मी आता येते. हा. हा ये बाळा. सावकाश जा बाळा, जपून जा. हो सावकाश जा. आजी हा. येते आजी. हा सावकाश सावकाश जपून जा. हा. हे घर गरीब आहे, पण माणसं मनानं खूप श्रीमंत आहेत. आजी किती दिवसापासून बाबांना खोकला येतोय असं? अहो 3 महिने झाले सारखा खोकला येतोय त्यांना. थोडी काळजी घ्यायची ना. हो ना. आता तरी बरं झालं मॅडम, तुम्ही लवकर आणलं ते. तब्येत आता व्यवस्थित आहे ना त्यांची? हो आता व्यवस्थित आहे, पण त्यांना पुढच्या मॅनेजमेंटसाठी ऍडमिट करावं लागेल. हो चालते. चालेल, ऑफिसमध्ये या. हो आलेच. येऊ मॅडम? ये ना. बस. बरं झालंस तू बाबांना लवकर आणलं. बाबांनी किती इन्फेक्शन झाले ते. त्यांना अँटीबायोटिक द्यावा लागतील. 3 ते 4 दिवस ऍडमिट ठेवावं लागेल त्यांना. ऍडमिट करा, पण माझ्या बाबांना लवकर लवकर बरं करा. बाबा बरे होतील, पण 20-25 हजार खर्च लागेल. मॅडम हे 15,000 आहेत, बाकीचे मी नंतर देईन ना तुम्हाला. बरं चालतं. पण माझ्या बाबांना बरं करा. बरे होतील बाबा, तू नको टेन्शन घेऊ. बाबा एकदम बरे होऊन जातील. चालते, मी येते मग. हो हो. बाबा काळजी नका करू, बरं वाटेल तुम्हाला. शांत व्हा शांत व्हा. शांत व्हा शांत व्हा शांत व्हा. शांत व्हा. पुरी डॉक्टर म्हणले 3 दिवस ऍडमिट करून घ्यायचं. मग एवढा खर्च ना. आजी काय तू नको काळजी करू. तुझी लेख आहे ना, मी सगळं बघन. तू काही काळजी करू नको. स्वपन काय चाललंय रे? चाललंय पांडुरंगाच्या कृपेने पाऊस पडलाय हा समाधानकारक. गोप्या तुझं काय चाललंय रे? तात्या नमस्कार नमस्कार. काय नाही काम धंदा करतो का नाही काय तू? काय कामच नाही ना तात्या. अरे काहीतरी काम केलं पाहिजे गोपा. बरोबर आहे तात्या, पण आता काम होत नाही मला शेतीचं. तसं नाही, काम, काहीतरी काम शोधलं पाहिजे. हा बरोबर आहे ना, पण त्याशिवाय पोट कसं भरणार रे? बरोबर आहे तात्या, पण मला थोडीशी मदत करा तुम्ही. स्वपन तू ऐकलं का? हा ऐका ना. आता सचिन म्हणते ते म्हातारी आपल्या गावातली एक हा. लय मदत करतो म्हणते राव. बरोबर आहे ना. जेवणाचा डबा नेऊन देतो, 2-3 जाई म्हण. त्यांचं आरोग्याचं बघतो, दवाखान्यात नेतो त्यांना. तात्या सचिन भाऊ सगळं बघतात. हा आणि त्यांची एक अनाथ पोरगी आली म्हणते. हा म्हणते तू. आणि ती अनाथ पोरगी सुद्धा त्या म्हातारीला खूप जपती. हा 1000 खर्च केला म्हणले. मग तिथं ऐकलं भाऊ मी 25,000 म्हणले दवाखान्यात. 25,000 दवाखान्यात बिल भरलं भाऊ म्हणे. खरंय खरंय, दिले दिले. हा? हे खरं आहे का? हा हा? सगळ्या गावात चर्चा झाली राव. हा तात्या अरे तो तात्या नमस्कार. नमस्कार काका नमस्कार. नमस्कार सचिन नमस्कार. लय निवांत बसले तुम्ही. बसतो गप्पा मारीत. आता पाऊस पडला नाही. हा गोप्या म्हणतो मला काही काम धंदा नाही.
आणि सोपा नाही म्हणतो आता पाऊस पडलाय चाललंय का आता आमची एक चर्चा चालली होती सचिन भाऊ लय खर्च करतो गावातल्या म्हातारा ते कळलं भाऊ म्हणले त्या म्हातारीला फार जेवणाच्या डब्यापासून दवाखान्याच्या डॉक्टर पासून सगळं सचिन त्यांचं बघतोय. तात्या सोपान काका हे बघा शेवटी आपल्या गावची संस्कृतीची. आता मला सांगा त्या म्हातारीला पोर नाही स्वर नाही आहे का कुणी? नाही कोणीच नाही. कुणी नातेवाईक नाही, शेती नाही, जमीन नाही, पडकं घर आहे का नाही? त्यांचे कुणी लक्ष देत नाही. आपणच त्याचं मायबाप झालं पाहिजे. निराधार आहे तो निराधार. मग मला पण वाटतं आणि मलाही कुठं आईबाप आहेत. नाही ना. मग मीच त्यांना आईबाप मानितो हा. आणि माझ्या पद्धतीने काय मदत करायची ती करीत असतो मी. आणि ते सचिन मी एक ऐकले म्हणलं ते तुमच्याकडे एक अनाधार पोरगी आली आणि ती पोरगी सुद्धा म्हणले तिला लई जपती दे म्हातारीला. अहो तात्या ती निराधार पोरगी आहे, अनाथ पोरगी. आणि तुम्हाला काय सांगू म्हणले ती पण- 25,000 खर्च केला तुम्ही बिल भरलं म्हणतात. गावात त्या पोरीनेच खर्च केलाय. छोट्याशा कंपनीत काम करते बिचारी आणि पै साठवून ठेवलेले पैसे त्या बिचारी- गावात चर्चा झाली भाऊ. हा ना. सरपंचा बोतर चर्चा झाली. अहो पै साठवून ठेवली तिने आणि सगळा खर्च त्या म्हाताऱ्यासाठी त्या बाबासाठी केला. ते म्हातारीचं घर पडल्याचं कळलं या पावसात काय भानगडी सचिन. आणि मी तुम्हाला तेच सांगणार होतो सरपंचाच्या कानावर घाला आणि तेवढं त्या बिचाऱ्याला काहीतरी घरकुल म्हणा किंवा ती पडझड झाली ना घराची तेवढं नीट करून घ्या. नाही आता सरपंचाला सांगतो मी हा आणि त्या म्हातारीला कोणत्याही परिस्थितीत घरकुल योजनेत बसवलं पाहिजे बा आपल्याला. हा, बरोबर आहे, बरोबर. तेवढी लय कृपा होईल बुवा. आपण सगळ्यांनी मिळून त्या म्हातारीला मदत केली पाहिजे आणि सरपंचाला सांगितलं पाहिजे एक घरकुल बाजूला ठेवा पण ते म्हातारी घरकुल पहिले कर. सरपंच चांगले येतील ते. हा, येतील सरपंच हा, काला बनवशी. सरपंच चांगले. हा सरपंच चांगली हा. सरपंचाला विनंती केली ना 100% सरपंच ऐकणार. स्वप्न काका हा. तात्या हा त्या म्हातारीला थोडं किराणा नेऊन देतो. येऊ का मी? ये तेवढं सांगा बरं का. पप 100% चला, येतो मी. हा ये. बघा, येतो ना. ये. काकू हे घे. काय रे मग? कशाला आणायचं बाळा? का अगं काकू माझी आई जर असती तर मला हे सगळं करायला लागलं असतं का नाही? खरं आहे ना. हा तू आणि काका माझे आई बाबाचे म्हणून मी हे सगळं काय करतोय. राहू दे. आणि हे बघ अजून काही लागलं मला लगेच सांगत जा. काय? सांगायचं. हा काय घाबरायचं नाही. मी आहे ना तुमचा मुलगाच आहे ना मी. बिंदास सांगायचा. आहे ना बाबा. चल काकू येतो मी. हा अरे थांब थोडं बाई चहा घेऊन जा ना बाबा. हे काकू हे बघ तुमचं गोड प्रेम तुमचं गोड बोलणं काकाची माझ्या या लाडक्या काकूची माया हाच माझा गोड चहा. हे बघ उद्या सकाळी येईन आणि तुझ्या हातचा गोड चहा पिऊन जाईल. हा आणि काय लागलं तर मला लगेच सांग. बरं हा बरं येतो मी. हा आणि काकाची जरा काळजी घे तब्येतीची आणि तुझी पण घे. हा बरं येतो बरं. हा. सांभाळून जा बाबा. हा येतो. सांभाळून जा. अजय काकू इकडे आहे ना सचिन भाऊ. अरे काजल हा. अरे वा 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 आहाहाहा. मग काका तब्येत काय म्हणते? बरं आहे सचिन भाऊ. आता बरं आहे ना? खरं सांगू का काका जर तुम्हाला नवजीवन जर मिळालं असेल ना नवजीवन तर या काजलमुळं खरंच सांगतो. अहो देवाच्या रूपात धावून आली हो धावून आली ती बिचारी. छोटासा जॉब करते कंपनीत. पै साठून ठेवलेली सगळी जमापुंजी तुमच्या दवाखान्याला खर्च केली तिने. देवाच्या रूपात खरंच धावून आली ती. अनाथ लेकरू आहे निराधार आहे पण कधी तिने तुम्हाला जाणून दिलं नाही. अहो तिच्या डोळ्यात तुमच्याबद्दल सतत प्रेम आपुलकी जिव्हाळा माया हे मी तिच्या कायम डोळ्यात बघत आलो. खरंच काजल तुला सांगू आयुष्यात मी खूप माणसं बघितली ग पण तू यांच्या ना नात्याची ना गोत्याची ना जातीची ना पातीची ना रक्ताची कोणीच नातेवाईक कोणासाठी धावून येत नाही ग. पण तुझं मन आभाळा एवढं मोठं आहे ग मोठं आहे. आम्हा सगळ्यांना तुझ्याकडून खरंच शिकायला मिळालं. माणुसकी मानवता
माणसाची सेवा करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं या ईश्वराची, या पांडुरंगाची सेवा करणं. काजल, मी खरंच तुझा मनापासून आभारी आहे. काजल, मनापासून आभारी आहे. देवासारखी धावून आलीस तू, म्हणून आम्ही वाचलो. बाबा, मला ना तुमच्या रूपात माझे वडील भेटले, आजीच्या रूपात मला आई भेटली. मी पण अनाथच होते ना. तुमच्यामुळेच मी आज मला आजी आजोबा, मला कोणतरी नातेवाईक भेटले. खरंच काजल, तुझ्यामुळं ना या म्हाताऱ्याचं म्हणजे आमच्या काकीच्या चेहऱ्यावर खरं हसू आलं. आणि असे बसले का, चला पटकन जाऊन सगळेजण आजीच्या हातची आता गरम गरम भाकरी खाऊया. चला 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 काका, चला 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 पटकन, चला चला. अरे वा, आज चक्क गोल भाकर का म्हटलं, केलाय भारताचा नकाशा. काका, म्हणजे तुमची जुनी सवय अजून गेली नाही बर का, आमच्या काकूची मस्करी करायची. काकू, काका काय काय तुम्ही भारताचा नकाशा करत होते काय? आजी बघ तुला काय म्हणते. कायम त्यांचं असंच असतं बाई. नाही हे काकू, तुझ्या हाताने कर की सगळ्यांना भाकरीचे तुकडेवर. वा वा, अरे आमच्या काकूच्या हाताचा गोडवा म्हणजे काजल तुला सांगतो. वा 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 वा, अरे वा. आजीच्या हाताला चव आहे. काका, काकू, खरं सांगू, हे तुमचे 4 भाकरीचे तुकडे नाहीत, हे खऱ्या अर्थानं काजल 4 घास प्रेमाचे आहेत. प्रेमाचे 4 घास. 4 घास प्रेमाचे. प्रेमाचे. काका, काकू, काजल, चला मारू काव. 4 घास प्रेमाचे.